हॅलो नमस्ते, मी पूजा. आता आपला सर्वांचा हिवाळा सुरू झालाय, थंडी पण वाढली. सो आम्हाला थोडीशी म्हणजे आता खूप अशी क्रेविंग झाली हुरडा खायची. तर आम्ही इन्स्टंट प्लॅन बनवला आणि हे आहे सिटीच्या जवळ एकदम. आम्ही आलो आहे नानाची वाडी इथे हुरडा खायला. सो लेट्स गो. बाय बाय शिवा. स्वीट कॉर्न आहे, त्यासोबत मसाला आणि लिंबू दिलाय. एकदम ज्युसी यामी. सर्वात आधी भजे मागवले, त्याच्यामध्ये कांदा आणि बटाट्याचे ऑप्शन होते. आम्ही दोन्ही पण एक एक डिश मागवले आणि थालीपीठ होते, थालीपीठ पण मागवले. थालीपीठ सोबत ठेचा आणि लोणचं आहे. थालीपीठ एकदम गरमागरम आहे. लेट्स ट्राय. मस्त. तुम्हाला प्रॉपर हुरडा आणि त्यासोबत काही नाश्ता वगैरे, तुम्हाला जर नुसता हुरडा खायचा असेल तर हे बेस्ट ऑप्शन आहे. हे आहेत बटाट्याचे भजे, ते पण गरम आहेत, क्रिस्पी आहे. आणि तुम्ही बघू शकता एका डिशमध्ये केवढे दिलेत त्यांनी. गरमागरम ज्वारीची भाकरी, ठेचा, लोणचं आणि कांदा. भाकरी त्यांनी अशी चुलीच्या आतमध्ये गरम केली आहे, एकदम गरमागरम. पिठला आणि ठेचा एकदम झणझणीत. वांग्याची काळ्या रस्स्याची भाजी. ते दोन ऑप्शन होते, वांगा आणि पिठलं. आम्ही दोन्ही पण मागवले. आणि भाकरीमध्ये पण दोन ऑप्शन.
मस्त चुरून खायसाठी एकदम छान आहे भाजी. त्याच गरमागरम हुरडा आलाय. हुरडा अगदी कवळा आहे, खायला एकदम स्वीट लागतोय. आम्ही आता त्याच्यावर दही घेतलंय आणि शेंगदाण्याची एक चटणी आहे आणि एक खोबऱ्याची चटणी. तुम्हाला जी चटणी आवडत असेल तुम्ही ती घ्या आणि खा. हुरडा एकदम टेस्टी आहे, पण एकदम स्वीट. आम्ही इथला हुरडा ट्राय केला, खरंच खूप सुंदर आहे आणि जेवणसुद्धा खूप छान आहे. पण इथे थोड्या ॲक्टिव्हिटीज कमी आहे, पण तुम्हाला प्रॉपर हुरडा आणि जेवण करायचं असेल तर हे बेस्ट ऑप्शन आहे. तसेच हे सिटीपासून पण अगदी जवळ आहे, त्याच्यामुळे जर तुम्हाला एक म्हणजे पूर्ण दिवस त्याच्यामध्ये स्पेंड नसेल करायचं अर्ध्या दिवसामध्ये, हे ऑप्शन बेस्ट आहे. सो या आणि तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.